या सगळ्या सोलराईज झाल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं देखील काम चाललेलं आहे. एकूणच सोलर असेल, विंड असेल, या ठिकाणी हायड्रो असेल, अशा सगळ्या क्षेत्रात आणि हायड्रोजनच्या क्षेत्रात देखील आता महाराष्ट्राने भरारी घेतली. म्हणल्याप्रमाणे काल लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील. साहित्य 99व्या साहित्य संमेलन साताऱ्यात झालेलं आहे निश्चित. आता चांगली गोष्ट आहे. आमचं पूर्ण सहकार्य असतंच त्याला आणि चांगल्या पद्धतीनं ते आपण त्या ठिकाणी पाहतो. सामाजिक गुप्तांवर जे आरोप होत आहेत त्या बाबतीत चौकशी आणि कारवाई कधी होणार? असं आहे की ज्या आरोपांमध्ये पुरावे असतील, जिथे तथ्य असेल तिथे पूर्ण चौकशी होईल आणि कारवाई होईल. सामाजिक विभाग रितेश राणे यांनी सगळ्यांचा बाप सामाजिक विभाग आणि मागासवर्गीय विभागाचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीकडे गेलेला आहे, त्यामुळे त्या विभागावर अन्याय होते असं सांगितलं. आता मी हे तिसऱ्यांदा सांगतो आहे, केवळ जनतेने नाही माध्यमांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपल्या बजेटच्या नॉर्म्समध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात. त्याची तरतूद ही त्या हेडखालीच करावी लागते आणि म्हणून अजितदादांनी बजेट मांडताना त्या हेडखाली ती तरतूद केली आणि आपल्या बजेटच्या भाषणात हे सांगितलं की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशाकरता वापरणार आहोत. आपण निधी वळवला किंवा म्हणतो दुसऱ्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो तिसऱ्या कामावर जर खर्च केला तर त्याला वळवलं म्हणतो. बजेटमध्ये जर कायद्यानेच तुम्हाला त्या विभागाकरता किंवा त्या घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल तर ते दाखवणं चूक नाही आणि तो खर्च करणं देखील चूक नाही. मला असं वाटतं पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी सांगतो, पैसा कुठेही वळवलेला नाही. त्या विभागातच तो पैसा दाखवणं हे बजेटचं कंपल्शन आहे. त्याप्रमाणे त्या बजेटमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यातनं तो खर्च सामान्य नेता होने के बावजूद भी राहुल गांधी अक्सर चुनाव के बाद इस तरह के सवाल उठाते हैं, इलेक्शन कमीशन पे सवाल उठाते हैं. क्या कहेंगे? देखिए, मैं राहुल जी को इतना ही कहना चाहूंगा कि ताउम्र राहुल जी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात टार्गेट केलं जातं सर. राजकीय लाभासाठी लष्कराच्या गणवेशाचा वापर केला गेला आणि हा अधिकार कुणी दिला? सामना काय फार कुठं कोणाला सर्टिफिकेट देणारी संस्था आहे की काही त्यांनी खूप मोठं काही काम केलेलं आहे? काय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सामना होता. आता काय? थँक्यू. गांधींच्या आरोपांवर सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी आता उत्तर दिलेलं आहे. लेखाचं उत्तर लेखानं दिलं असं फडणवीस म्हणतायत. सोबतच सामनामधनं जी टीका पंतप्रधान मोदींवर झालेली होती त्या टीकेवर सुद्धा फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सामना होता, आता काय असा सवालही त्यांनी विचारलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.